वडाळी गुजरातमधील ग्लोबल ॲग्री सर्व्हिसेसने कापूस उत्पादकांसाठी गौरी बीज 2 हे विकसित केलेले वाण फायदेशीर आहे। मोठ्या आकाराची बोंडे, लांब धागा, वजनदार कापूस, वेचणीत सोपा अशी वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या गौरी वाण अपेक्षित उत्पन्न मिळवून देईल अशी खात्री अनेक शेतकऱ्यांना पटली। पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे या गावाच्या शिवारात ग्लोबल ॲग्री तर्फे पीक पाहणी कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाला बहुसंख्य शेतकरी आणि बियाणे वितरक उपस्थित होते। गुजरातमधील वडाळी येथील ग्लोबल ॲग्री सर्व्हिसेस या कंपनीने कापूस उत्पादकांसाठी गौरी बीज 2 हे वाण विकसित केले आहे। खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबारमधील बहुसंख्य शेतकरी कापसाचे उत्पादन घेतात। उत्पादनावरचा वाढता खर्च लक्षात घेता शेतकऱ्यांना परवडेल या दृष्टिकोनातून गौरी बीज 2 हे वाण विकसित करण्यात आले। खानदेशातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी गौरी वाणाची लागवड केली आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांनी गौरी वाणाची लागवड करता आली नाही त्यांना खात्री पटावी म्हणून पीक पाहणी कार्यक्रम घेतला जात आहे। पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे या गावातील प्रगतील शेतकरी सुरेश सोनू उमाळे यांच्या शेतात पीक पाहणी कार्यक्रम झाला। उमाळे यांनी गौरी बीज 2 ची लागवड केली आहे। वेगाने वाढ, भरपूर फळफांद्या, मोठ्या आकाराची बोंड, लांब धाग्याचा वजनदार कापूस, वेचणीत सोपा, शेवटपर्यंत हिरवे राहणारे वाण असे या वाणाची वैशिष्ट्य आहेत, अशी माहिती सुरेश उमाळे यांनी यावेळी दिली। शिवाय कंपनीचे विभागीय विपणन अधिकारी वसंत काळबांडे, विपणन अधिकारी प्रशांत काळबांडे यांनी गौरी वाणाची वैशिष्ट्य सांगितली। यावेळी सुरेश पाटील, जगदीश पाटील, गणेश पाटील, सुभाष पाटील, दिनेश तवर, भिकन पाटील, सिद्धार्थ वाविस्कर यांच्यासह ग्रामस्थ व मान्यवर यावेळी उपस्थित होते। पाचोरा येथील परेश कृषी सेवा केंद्र अँड क्रांती ट्रेडर्स उपस्थित शेतकऱ्यांचे स्वागत केले। पीक पाहणी कार्यक्रमास पाचोरा तालुक्यातील खेडगाव, सासगाव, गोरखडखेडा, वेरुळी, पहाण, हडसन, मोहाडी, सांगवी, लासगाव, लोहार, गुराड, पिंपळगाव, हरेश्वर, सिद्धाड या गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताई, तुमचं नाव काय आहे? सुलाबाई रमेश पाटील। सुलाबाई रमेश पाटील, तुम्ही हे जे वाण पाहतायत गौरी, हे वाण कसं वाटतंय तुम्हाला? अगदी छान। अगदी छान। छान म्हणजे मी सांगतोय म्हणून नाही सांगायचं। आम्ही बघितलं हा, काय बघितलं तुम्ही ते सांगा। त्या कैऱ्या वगैरे, झाडं, हा. पानं, फुलं, बरोबर बरोबर, फुलपाती भरपूर हो आहे अगदीच। आणि बोंडाची साईज मोठी आहे। हो 5 पाकळीचे बोंड आहेत, हो बरोबर। बरोबर। तुम्ही कुठून आले ताई? आम्ही खेळगाव। खेडगाव। तुम्ही हे गौरी आता तुम्हाला वेचावं लागणार आहे ते। 5 पाकळीचे बोंड जास्त प्रमाणात आहेत, हो हा? आहे ना। आणि कापूस वजनदार आहे का? हो हा? पाचोरा इथून आलेले आमचे डिस्ट्रीब्युटर परेश कृषी सेवा केंद्र पाचोरा यांनी हे शेतकऱ्यापर्यंत बियाणं पोहोचण्याचं काम केलेलं आहे। ग्लोबल ॲग्री सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड वडाळी यांनी शेतकऱ्यापर्यंत गौरी बीज 2 हे शेतकऱ्यापर्यंत चांगल्या प्रगतिशील शेतकऱ्यापर्यंत यांनी वाण पोहोचवण्याचा प्रयत्न म्हणजे हे केलेलं आहे त्यांनी। आणि सुंदर असं वाण खेडगाव नंदीचे प्रगतिशील शेतकरी बंडा ढमाले यांच्या शेतामध्ये उत्कृष्ट असं वाण आज आपण पाहतोय। दादा, एक कसं वाटलं तुम्हाला? आज जे शेतकऱ्यापर्यंत गौरी बीज 2 दिलेलं आहे, म्हणजे इतर शेतकऱ्यांना पण ज्या शेतकऱ्यांना दिलेलं आहे आपण, ते शेतकरी काय सांगताय तुमच्यापर्यंत? काय संदेश दिला, काय निरोप दिला त्यांनी? चांगलं वाण आहे, 5 पाकळी बोंड आहे, 5 पाकळीचं बोंड आहे, लवकर येणारं वाण आहे, मोठं बोंड आहे, वजनाला चांगलं आहे। कसं वाटलं वाण तुम्हाला? एकदम एक नंबर। एक नंबर। काय चांगलं वाटलं तुम्हाला त्याच्यातून? त्याच्यामध्ये 5 पाकळीचे बोंड बी आहे आणि वराठी बी चांगली, माल बी चांगला, कैऱ्या पक्क्या झाल्या। लवकर मोकळं करून देते वाण शेतकऱ्यांना, म्हणजे चांगलं उत्पन्न काढून दुसरं पण त्याच्यावरती पीक येऊ शकतं। दुबार पीक येऊ शकते त्याच्यावरती। उन्हाळी येण्या अगोदर माल रेडी झाला, हो हो, हे महत्वाची गोष्ट आहे। आणि पांढरी माशी थ्रिप जे खर्ची कीड आहे ती येण्या अगोदर माल रेडी झाला, म्हणजे आपल्याला अतिशय परवडणारा माल आहे। शेवटी निसर्गाच्या आधी मग पाऊस पडतो, बोंड सरतोय, आता नाही लागत गोष्ट, वाण चांगला आहे।